सुप्रभात मित्रांनो, मी अनिकेत सांगे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आणि आम्ही आज चाललेलो आहे ज्योतिबाला, आपलं कुलदैवत आहे. आणि तर आपली फॅमिली तयारी करते आणि नंतर मग आपण पहिला पॉईंट असणार आहे आपला पाटण नवसरीला, कारण की यांच्या गावचं कुलदैवत आहे. तर आपण नंतरला व्हिडिओमध्ये बघूया. अजून जर कुठे जायचं असेल तर जाणार आहे. अजून एक ठिकाण आहे, तर तिथला पॉईंट जर झालाच तर मग आपण आणि दोघं जण चहा प्यायला बसतात. हा तर भूषण आहे आपला BSS ब्लॉगर आणि हा दादा मोठे. आणि इथं आतमध्ये तयारी चालू आहे मावशींची. आणि आर पार इधर. तर मित्रांनो, आपली ही गाडी आहे टाटा सुमो आहे, मला वाटतं कुठली, हां टाटा सुमो आहे. आणि ही काही येतच नाही प्राची परी, आता रडणार आहेत ती आम्ही चाललो तर. आणि भूषणची तयारी झालेली आहे, तर तुम्ही भूषणच्या पण ब्लॉगमध्ये बघू शकता की आपण कुठं जाणार आहे. दादा बसलेत, टाटा सुमो तयार आहे आपली. आता फॅमिली अजून यायची बाकी आहे. बघा देव आहे तो घाटामध्ये पाया पडत काय तुझे व्हिडिओ काढण्यासाठी काय पण करायला लागते. 20 मिनिटं होती ना व्हिडिओ असं. तर मित्रांनो, हे बघा फॅमिली पुढे बसले. शेवटी पोरांची लाईफ अशी असते की हौदाच्याच बसायचं. प्रसादची अवस्था बघा. भूषणला कड आलाय, कड. तिघं बसलोय आम्ही, तिघं. आणि बघा दोघं जण बसले तरी म्हणते की आम्हाला अडचण होते. काय बोलायचं त्याला. तर मित्रांनो, आम्ही आता नवसरीपाशी पोचलेलो आहे. आणि गाडीत मागं हौद्यामध्ये बसून पूर्ण अवस्था बेकार झालेली आहे. प्रसादची पण अवस्था बेकार, त्याला उलटी झाली होती. आणि आता आम्ही जातोय मंदिरापाशी. इथं एक मंदिर आहे आणि या लोकांची सलतेवाडी खरी इथं आहे, त्यामुळे त्यांना ह्या देवस्थानाला यायला लागतं. तर आपण जाऊया आता मंदिराकडे. तर काय झालं रे. तर बापू महाराज पुढे आहेत आणि काका इकडे. वर्षाची अवस्था बघा बेकार झाली. वर्ष आहे का 90 मारल्या 90. आता मंदिराच्या आतमध्ये चाललोय तर देवाच्या पाया पडायला. आणि त्याच्यानंतर तिथून झाल्यावरती आपण जाणार आहे कोल्हापूरला. मित्रांनो, आता आपण आलोय मंदिरामध्ये आणि इकडं मंदिर आहे दर्शनाचं घेतलं. देवी नवसरी प्रसन्न हे मंदिर आहे. तर मित्रांनो, आपण आता नवसरीपासून दर्शन घेऊन आलो. तर इथं काळूसरी देवीचं हे आहे, हे काळूसरी मंदिराच्या इथे पण आपण पाया पडूया.
आणि यांचं चालू आहे फोटो काढायचं काम चालू आहे इथं. व्हिडिओ काढलेला त्या पोरांना माहिती नाही त्यामध्ये व्हिडिओ काढलेला सॉरी फोटो काढलेला. हा आमचा आहे भूषण 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 भूषण. हा आहे अनिकेत. हा कोण आहे माहिती आहे? परशा. कोण आहे परशा? हाय कर हाय कर हाय. हा परशा. आणि आमचं आहे ना कुलदैवत आहे आमचं. हे मंदिर आहे आणि इकडे गणपतीचं मंदिर आहे बघा. इकडे बघा ना गणपतीचं मंदिर आहे. तर मित्रांनो आता आम्ही नवसरीचं दर्शन घेऊन निघालो आहे आणि सर्वजण गेलेत गाडीमध्ये आणि भूषण मी आणि महेश मागे आहे. तर इथून आता आम्ही डायरेक्ट ज्योतिबाला जाणार आहे. तर ज्योतिबानंतर महालक्ष्मी आय थिंक मला वाटतं तर बोललेत. मग काय माहिती आपण तिकडे बाई गेलं तरी आपण तिकडचं मंदिर दाखवू तुम्हाला. डी कंपनी जाऊन करतेस का? डी कंपनी आम्ही आता रेटरीच्या पेट्रोल इथे गाडी आता फ्यूल केले आणि त्यानंतर आता भूषणच्या हत्तीच्या इथे जाणार आहे. तर बघू आणि भरपूर कंटाळा आला आहे. सर्वजण वैतागलेत आता भूक लागली आता. तर कुठं कुठं हो पाहिजे काय नाही टाईम. ते मित्रांनो आता आलो आहे भूषणच्या हत्तीच्या घरी. तर आता आम्ही इथं घरी चाललो आहे. चला फ्रेश होणार आहे इथं आता आम्ही. त्याच्यानंतर कोल्हापूर डायरेक्ट. भूषणच्या हत्तीचं घर आहे आणि इथं मला आय थिंक वाटते की अंगणवाडी इथंच भरते यांच्या घरामध्ये. कारण की इथे बोर्ड बीट चार्ट लावलेत अंगणवाडीचे. आणि ते मित्रांनो भूषणच्या हत्तीच्या इथे आल्यानंतर आपल्याला त्यांचा मळा बघायसाठी आपण आलो इकडं. आणि तुम्ही बघा इथे पूर्ण ऊसाची शेती आणि त्यांचं चिकूची झाडे आंब्याची झाडे असे भरपूर आहेत. तर आता हे दादाही चाललेत कंच काढायला आणि प्रसादला खायचा आंबा. भूषण चालला पेरू काढायला. तेव्हा एक पेरू पिकलेलं दिसलंय मला आता पुढे आतमध्ये. चिकू आहे चिकू बघा तो दिसला काय? तिथे एक आहे तिथे एक आहे. दोन पिल्लू हा एक चिकू आहे बघा. ए भुशा खावला का तुला आंबा? ए चिकू खावला का तुला? अबे इथं येऊ काय? अबे तो वर आहे. ओके ओके भूषण होते बघ तिथं जा वर जा. तुला सांगतो मी तिथं पुढे जा पुढे जा तिथं. अबे ते दोन आहेत तिथं बघ तिथं पुढं 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 जा की पुढं. अबे ती बांधे अबे तिकडं. राणी तुम्हाला आता बाय करत आहे. ती आता तुम्हाला बाय टाटा हाय करत टाटा आहे. हाय 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 करा हाय करा. नाही पिकणार उगाच कशाला मात्र करताय. मित्रांनो आम्ही इथं अचानक आल्यामुळे यांना भरपूर काही झालं. तर यांनी आपल्यासाठी नाश्ता बनवत चालू आहे यांचं. इकडे बघा पोह्याचं काम चालू आहे. तर ताडीनं अंड्यात कसली फुलं ती कुठली तरी घ्या ना ते आपण ताडीनं फुलं अंड्यात. पिशवी 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 आता कुठे जाणार? भूषण कुठे? भूषण पिशवी. आणि आपल्या नाश्त्याची तयारी चालू आहे. हे बघा तुम्ही पोहे वगैरे बनवायचे. मी ऊसाच्या शेतामध्ये चाललो आहे. मी पहिल्यांदाच ऊसाच्या शेतामध्ये चाललो आहे आत्तापर्यंत. कारण की आमच्या डोंगरावरती ऊसाचे शेत आहेच नाही. आणि इथे काहीतरी कसली तरी मला वाटते भाजी दिसते.
ही शेती मी पहिल्यांदा बघतोय मित्रांनो. इथे पाणी, ही कशाची शेती आहे ते माहिती नाही, पण आपण विचारू त्यांना. आणि आपल्याला शेतीची आवड आहे. केवढे मोठे रान आहे हा. मी पूर्ण बघून अक्षरशः येडा झालोय. आता इथं दादा आणि भूषणची मम्मी आले ऊसाची कणसं तोडायला. ह्याला मळा बोलतात. आता आम्हाला काय माहितीच नाही. कणसाचा मळा आहे, कणसाचा मळा. आता गोणी भरून कंच काढलेत का काय? बघा इथं बोरिंग आहे. इथं तर इथून पूर्ण शेताला इथून पाणी फ्लो होतं. पाणी बघा कसं दिलं मित्रांनो. इथून ही पाईपलाईन अशी दिली आणि इथून प्रत्येक ह्याला पूर्ण असं लास्टपर्यंत पाणी जाते आतल्या आत. आणि हा कागद कशासाठी लावला ते पण माहिती नाही आपल्याला. तर इथं काकी आलेले आणि दादा यांनी कणसं तोडून बघा. इथं एवढे असे कणसं काढले आतापर्यंत. आणि आती कुठे गेले अजून? नाही आत्ती आतमध्ये गेले. ही मक्याची हे आहे, मक्याचा मळा आहे मक्याचा. मित्रांनो जर मी मक्याच्या कणसामध्ये आलेलो आहे अक्षरशः, आणि मला अशी फिलिंग येते. काय आलोय मी? ओके आत्ती आले इथं. आत्ती कणस तोडते इथं. अरे बॉ पारा लागते. हा लागून राहिलं रे. मित्रांनो एवढी मोठी अशी शेती आहे की मी पहिल्यांदा, जर आपल्याकडे ड्रोन शूट असेल ना, ड्रोन असतं तर आपण ड्रोन शूट घेतलं असतं मित्रांनो. एवढं मस्त असं एकदम व्ह्यू आहे हा. व्ह्यू म्हणजे बघण्यासारखंच आहे. डोळंच फिरले ते माझं. काय सांगू तुम्हाला आता. यांची शेती बघून असं वाटायला लागलं की इथंच राहावं. काय करणार, आपण मुंबईला राहतोय पहिल्यापासून आणि आपल्या गावाकडे एवढी शेती नाही अशी. किती काढले सा? मुंबईला नेली पाहिजे तर. बरं चला मी जातो तिकडं. अजून फणस काढ. कुठे आहे फणस? फणस कुठे आहे रे? ड्रायव्हर वैतागले, ड्रायव्हरकडे जातो. बघा इथून पाणी बिणी सर्व आहे. इथे शेतामध्ये पाणी. वा आपण आलो तर आपण शेताला पाणी कशासाठी लावतात? एकदम प्लॅस्टिक नाजूक आहे. प्लॅस्टिकचे थैले असते तसं. ही शेती फक्त मी व्हिडिओमध्ये बघितली होती आपल्या जीवन कदम दादा यांच्या व्हिडिओमध्ये. आणि मी आज अक्षरशः स्वतः मी डोळ्याने बघतोय. जीवन कदम दादा हे आपले वाईचेच आहेत आय थिंक. आणि मी पण सातारचाच आहे, पण मी पाटण भागामधला आहे. इथं पाणी वगैरे किती. घरामध्ये मित्रांनो भूषणनी काय पराक्रम केला आणि त्यांनी आता नाश्ता बनवला असेल. त्यांना आमच्या वहिनींनी विचारलं की मदत करू की काय, तर ते बोलले नाही मदत नको. तर मित्रांनो आम्हाला त्या आत्तीने आम्हाला पोहे दिले आणि आता त्या आत्तीने आता आंब्याचा रस बनवला आहे. ते आमच्या एवढ्यांसाठी किती काय काय करतात. त्यांना त्रास झाला आहे फुकटचा. ज्यूस घेऊन आलाय भूषण बघा. हे बघा टेस्ट आता भूषण चेक करतोय टेस्ट कशी लागते ती. काय आलं काय दिसते बोल.
प्रसादने आता आपल्याला ज्यूस दिला तर आपण टेस्ट करूया मित्रांनो. मला एक नंबर टेस्ट आहे ह्या काय एक नंबर. असं मला वाटत नाही कुठं मी कुठल्या फ्रूटच्या ठेल्यावरती किंवा दुकानामध्ये पिला असेल. एवढी भारी टेस्ट लागते माहिती आहे घ्यायची. हे बघू मस्त लागतो ती मस्त. तर मित्रांनो ह्याला काय बोलतात ते मला माहित नव्हतं. आता प्रसादला काय बोलतात? आंब्याचं पण कच्च्या आंब्याचं पण बोलतात. मस्त होतं एक नंबर होता तो मित्रांनो. तर मित्रांनो आता आम्ही नाश्ता वगैरे करून निघालोय आणि माणसं एक नंबर आहेत म्हणजे प्रेमळ आहेत एकदम. अशी माणसं मी बघितलीच नाहीत पुढे. तर आपण आता निघतोय. दादा वगैरे आपले दादा पण तयार झालेत ड्रायव्हिंग करायला आता. तर ही त्यांची गाडी आहे वाजुलीची बादेवाडी त्या गावचे आहेत ते. तर मित्रांनो आता आपण महालक्ष्मीच्या गेटपाशी आता आतमध्ये चाललोय मस्त असं. आणि आज बौद्ध पौर्णिमा असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. आता इथे चप्पल काढायचे. चप्पल गेले तर वाट लागणार आहे. जाऊ दे. ए कुठे काढायचं कुठे काढायचं परशा थांबा. आम्ही इथून आता आतमध्ये आलोय. आतमध्ये एंट्री केली तर इथं भरपूर गर्दी आहे. मोठं असं मंदिर आहे तिकडे. अजून आता जातो आतमध्ये दर्शन घ्यायला. मोबाईल अलाउड आहे की नाही काय माहिती नाही. बघूया आपण जेवढं शूट काढूया तेवढं काढतो आपण. तर चला. तर मित्रांनो इथं आपण आतमध्ये गेलो तर आपल्याला व्हिडिओ काढायला तर अलाउड नाही. तर कॅमेरा अलाउड नाही आणि एखादा तर मोबाईल घेतला त्यांनी. त्याच्यामुळे आपण आता परत आता इथून कोल्हापूरलाच जाणार आहे. तर तुम्हाला जेवढं मंदिरामध्ये दाखवता येतील तेवढा आम्ही व्हिडिओ दाखवला तुम्हाला. तर भूषणचा व्हिडिओ पण बघू शकतो तुम्ही. आणि आमचे झालेले आता अजून आमच्या आता अर्ध्या आतमध्ये राहिले ती गावलेलीच नाहीत आम्हाला. इकडे पुढे निघून गेलो. तर मित्रांनो आता आम्ही मुखदर्शन घेतल्यानंतर आम्ही आता चाललो आहे. आता जाणार आहे तर पहिलं भूषणच्या आजीच्या घरी राहील नाही तर ज्योतिबा मंदिराच्या इथेच आहे ते आपल्या ज्योतिबा कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी. तर मी फर्स्ट टाईम आलो इथे पण आणि तिथे पण फर्स्ट टाईम माझा आहे. तर आता प्रसाद आणि प्रसादचे काका ते दोघंजण कुठेतरी गेलेत हरवले जातं त्यांना आम्ही शोधतोय. तर आपण निघतोय आता. तर मित्रांनो आता फायनली आपण पोचलेलो आहे ज्योतिबाच्या मंदिराच्या इथे. तर आता चाललो आहे दर्शन घ्यायसाठी. आणि त्याच्यानंतर भूषणच्या आत्ती आहे इथं पण तिथं आपण जेवण करणार आहोत. त्यांनी आपल्याला जेवण बनवलेलं आहे कारण की काल रात्री त्यांना सांगितलं होतं की आम्ही येणार आहे उद्या तिकडे म्हणून त्यांनी आज जेवण बनवलं आहे आपल्याला. तर जेवण नंतरला मग आपल्याला आपण जाणार आहे गिरजावड्याचा ज्योतिबाला. तर ठीक आहे आपण बघूया. ही पवन चक्की बघा कसे. तरी आता हे सगळे उतरलेले आहेत. अर्ध्या एक तासात सोपले. मित्रांनो आता फायनली आपण त्यांच्या घरापाशी पोचलेलो आहे. तर आपण चाललो आता घरामध्ये. तर इकडे आता घरात चाललेलो आहे. तर मित्रांनो आम्ही आता फायनली त्यांच्या घरामध्ये पोचलो. पाणी वगैरे पिले. तर आणि इथं भरपूर गरमी होते म्हणून मी इथं विंडोला बसलो हायवेला आणि हवा अशी मस्त येते इथे. तर आता आपण इथं जेवण वगैरे करणार आहोत. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट मंदिरामध्ये नंतरला मग डायरेक्ट घरी. इथं नारळ आणि हार घेतलेला आहे आणि आपण आता जस्ट मंदिरापाशी पोचतोय. आपलं मंदिर आहे मला दाखवतो मी. मंदिरामध्ये मंदिरामध्ये आलेले फायनली आपण आता.
आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो तर जेवढे सिनेमॅटिक शूट काढता आले तेवढे तुम्हाला दाखवलेत. आणि आपल्याला मोबाईल त्याला अलाउड नव्हता इथं, त्याच्यामुळं आता आपण डायरेक्ट जाणार आहे गिरजावड्याला. आणि पहिलं त्याच्या ज्या मामांनी आपल्याला एवढं दर्शन जवळून घेण्याचा प्रयत्न दिला त्यांनी आपल्यासाठी, तर त्यांच्या घरी आता आपल्याला जेवण बनवलं त्यांनी. तर तिथं आपण जेवून मग डायरेक्ट गिरजावड्याला ना, तिथून मग डायरेक्ट घरी. तर मित्रांनो आता आपण प्रदक्षिणा घालतोय. किती घालायचे ते माहिती नाही. बापू बोलत की प्रदक्षिणा किती घालायचे बापू? 5 प्रदक्षिणा. 5 प्रदक्षिणी घालायचे. तर आपण आता तेच करतो. मित्रांनो प्रदक्षिणा घातल्यानंतर मग इथे गाय आहे, त्या गायचं गोमूत्र असं पितात. तर आपण पण जातोय तिकडेच. Five minutes later. तर मित्रांनो बाकीचे गेलेत आणि आम्ही तिघजण चोरून इकडे वारणा रस्सी प्यायला आलो आहे. आणि भूषण टेस्ट कसे? एक नंबर भाई. अख्ख्या मुंबईमध्ये काय अख्ख्या पूर्ण भागामध्ये अशी लस्सी कुठे नसेल, फक्त कोल्हापूरमध्ये ती भेटेल बघा वारणा. आणि इकडे नक्की हे फेमस आहे. इकडं वारणा ज्या दुकानात जे असेल तिथं मार्केटिंगच आहे. वारणा वारणा वारणा. तर प्यायला नक्की एकदा इकडं आला तर पिऊन बघा. तर मित्रांनो आम्ही इथं जेवण वगैरे निघालो आता आणि इथं चाललो आहे गाडीकडे. खूप कंटाळा आला. आता इथून गिरजावड्याला जायचं आहे. तिथे एक ज्योतिबा आहे गिरजावड्यात, त्याच्यानंतर घरी जाणार आहे. आता काय करते तर आता तर वाजले 7 वाजले. मला तर कंटाळा खूप आला आहे. बघूया हे बोलतील तसं. तर मित्रांनो आता आपण शेडगेवाडी फाट्यापाशी आलो आहे आणि इथं आपल्याला ते मत्रेवाडीचे रामदादा भेटलेले आहेत. ते इथं बसले होते, व्हाईट शर्टवाले रामदादा. आणि आता चहा घ्यायला आलो आहे. हा चहा पितो. डायरेक्ट घरी जाणार आहे आम्ही आणि व्हिडिओ आपला लास्ट तिथेच घरी संपणार आहे. तर मित्रांनो मी आता इथून चहा पिऊन निघालो आहे आणि आता डायरेक्ट दुकानाचं नाव काय, साई कृपा हॉटेल. तर इथून आता निघालो आणि आपली गाडी समोर आहे. चाललो आहे मी गाडीमध्ये बसायला. तर चला भेटू आता गावी, आपल्या गावाला. तर मित्रांनो फायनली आता आपण घरी पोचलेलो आहे आणि आता कपडे वगैरे चेंज करून आराम करायचा. तर मित्रांनो असा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो पुन्हा एकदा आपला नवीन एक अजून व्हिडिओ येईल आणि इथून पुढे येत राहील आपलं ब्लॉगिंग. तर बघायला विसरू नका. आणि भूषणच्या मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, ते पण बघा. त्याचे लग्नाचे व्हिडिओ पण असतील. त्याचे 2-3 सिरीज आहेत. तर त्याच्या व्हिडिओला पण लाईक आणि शेअर आणि कमेंट करत राहा. बाय बाय.